नमस्कार मंडळी, चला आज आपण ना रताळ्याच्या घाऱ्या बनवूया. ह्याला कोण कोण रताळ्याच्या गोड पुऱ्यासुद्धा म्हणतात. त्यासाठी मी 2 रताळी घेतली आणि ती उकडून घेतली. त्याच्यावरच्या साल्या काढून घ्यायच्या आणि मस्तपैकी मॅश करून घ्यायच्या. 2 रताळ्यासाठी मी अर्धी वाटी गूळ घेतले. गूळ बारीक किसून घ्यायचं म्हणजे ते रताळ्यात मस्कन मिक्स होतं. ते मिक्स झालं की अर्धा चमचा वेलची पूड घालायचं, ते मिक्स करायचे आणि नंतर या मिश्रणात मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं आणि मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं. हे पीठ ना नंतर अर्धा तास झाकून ठेवायचं. अर्ध्या तासानंतर ह्या पिठाला तेल लावायचं आणि पुन्हा 1 मिनिटभर सगळं पीठ ना मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की आपण पुऱ्या करतो ना तसं करायचं. एक चपातीपेक्षा जरासा मोठा गोळा घ्यायचा, मात्र इथं पीठ नाही लावायचं. तेलावरच चपाती लाटून घ्यायची. चपातीपेक्षा थोडी जाड चपाती लाटायची आणि आपल्याला ज्या साईजच्या पुऱ्या हव्यात ना ती वाटी घ्यायची आणि छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या. हे झालं की एक गॅसवर कढईत तेल ठेवायचं आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की मात्र गॅस थोडा कमी करायचा, कारण पुऱ्या दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजल्या पाहिजेत आणि आतपर्यंत भाजल्या पाहिजेत. ह्या पुऱ्या खायला खूप गोड, खुसखुशीत आणि मस्त लागतात. अशा पुऱ्या नक्की करून बघा आणि आवडलं तर माझे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब